ठीक आहे, आपण सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण. आपण गीतेचा 9वा अध्याय राजविद्या राजगुह्ययुगचा अभ्यास करतोय. आज मी तुम्हाला एका श्लोकाचं एका ओळीमध्ये सारांश सांगतो. तुम्हाला लिहून घ्यायचं तर लिहून घेऊ शकता आणि त्याप्रमाणे मग पुढच्या वेळेस कुणालाही सांगता आलं पाहिजे, नाहीतर सारांश कोणीच सांगत नाही आहे. तर याच्या 2-3 ओळी 8व्या अध्यायाबद्दल. याच्यापूर्वी 8वा अध्याय होता. 8व्या अध्यायामध्ये कर्मी कृष्णपक्ष म्हणजे एक रस्ता, अंधकारमय रस्ता किंवा त्या प्रकारच्या देवता यांच्या सहाय्याने त्याचा आत्मा प्रवास करतो, स्वर्गीय ग्रहावरती जातो, परंतु त्याला परत यावं लागतं. आणि दुसरा आहे शुक्लपक्ष. शुक्लपक्ष म्हणजे साक्षात्काराचा मार्ग किंवा प्रकाशाचा मार्ग. मग त्या देवता जसे की अग्निदेव, इंद्रदेव, ब्रह्माजी त्या व्यक्तीला समोर जाण्यासाठी मदत करतात. आणि मग त्या ब्रह्माजीच्या आयुष्यानंतर किंवा त्याची इच्छा असेल तर त्यापूर्वीसुद्धा हा व्यक्ती मोक्षप्राप्ती करू शकतो. तर अशा प्रकारच्या 2 व्यक्तीचं वर्णन भगवंतांनी 8व्या अध्यायात केलं आहे. एक सकामकर्मी आहेत जे अंधकारमय मार्गाने जातात आणि स्वर्गाहून परत येतात, आणि हे जे आहेत योगमिश्र भक्त, हे लोक अग्नीच्या मार्गाने किंवा प्रकाशाच्या मार्गाने जातात आणि मग त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. आणि नंतर मग भगवंत 8व्या अध्यायाच्या शेवटी काय सांगतात की परंतु या दोन्ही मार्गाने माझे भक्त विचलित होत नाहीत आणि या सर्व क्रियातून मिळणाऱ्या फळांना हे यापेक्षा परे असतात किंवा हे सर्व काही त्यांना सहज मिळून जातं. तर आता 8व्या आणि 9व्या अध्यायामध्ये काय संबंध आहे, आपण एक ओळी अशी लक्षात ठेवूया की 8व्या अध्यायामध्ये प्राधानीभूत भक्तीचं मुख्यत्व वर्णन केलेलं आहे. आता 9व्या अध्यायामध्ये भगवंत मुख्यत्व शुद्ध भक्तीचं वर्णन करतील किंवा जवळपास 100% शुद्ध भक्तीचंच वर्णन आहे. अशी ह्या 2 ओळी लक्षात ठेवा. 8व्या अध्यायामध्ये प्राधान्यभूत भक्तीचं वर्णन होतं, 9व्या अध्यायामध्ये पूर्णपणे शुद्ध भक्तीचं वर्णन आहे. आणि असा शुद्ध भक्त कसं व्हायचं, तर ही झाली लिंक 8व्या आणि 9व्या अध्यायामध्ये. मग 9व्या अध्यायामध्ये आल्यावरती नेहमीप्रमाणे आपण श्लोकांची विभाग केले. एकूण 34 श्लोक आहेत, तर त्याला 4 विभागात विभागलं. पहिल्या 3 श्लोकामध्ये काय करतील भगवंत, भक्तीचे किंवा भक्तिज्ञानाचे महिमा सांगतील. पुढच्या 7 श्लोकामध्ये ऐश्वर्य ज्ञान म्हणजे भगवंतांच्या विविध शक्ती आणि जगताचा संबंध. नंतर श्लोक क्रमांक 11 ते 25, आता आपण हे संपवत आलो आहे. इथे वेगवेगळ्या उपासकांचे प्रकार, कृष्ण उपासकांचे प्रकार म्हणता येतं, कारण जरी लोक इतरांची उपासना करीत असली तरी अप्रत्यक्षपणे शेवटी कृष्ण उपासकच आहेत. आणि मग शेवटच्या 8 श्लोकामध्ये 98 श्लोकामध्ये की भक्ती कशी सोपी आहे, कशी परमोच्च आहे, भक्ताची कशी प्रगती होते या संदर्भात आहे. तर तुम्हाला आता मी दोन्ही अध्यायामधली लिंक सांगितली, या अध्यायाचे 4 विभाग सांगितले. आता आपण एका श्लोकाला एका ओळीत बघण्याचा प्रयत्न करू. पहिल्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनला म्हणतात की तू माझ्याबद्दल मत्सरी नसल्यामुळे मी तुला हे ज्ञान देत आहे आणि हे ज्ञान प्राप्त करून तू सर्व अशुभातून मुक्त होशील किंवा तू जन्ममृत्यूला पार करशील. अशुभातून मुक्त म्हणजे तेच. दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी भक्तीचे 8 वैशिष्ट्ये सांगितले. एक ओळ आपण लक्षात घेतो. नंतर तिसऱ्या श्लोकामध्ये असा प्रश्न येईल की जर एवढी सोपी आणि उदात्त भक्ती आहे तर मग या जगात राहील कोण. तर भगवंत म्हणतात की असे लोक असतील ज्यांना या धर्मामध्ये म्हणजे भक्तीमध्ये श्रद्धा नसेल
त्यांना माझी प्राप्ती होणार नाही आणि त्यांना परत परत यावं लागेल. तर तिसरा श्लोक काय आहे? ज्यांना श्रद्धा नाही त्यांना परत परत यावं लागेल. एक ओळ. आता 4 ते 10 आपण ऐश्वर्य ज्ञान बघ. 4 काय म्हणतात भगवंत? की मी सर्व व्याप्त आहे आणि सर्व काही माझ्या ठाई आहे, परंतु मी कुणाच्या ठाई नाही आहे. हा झाला श्लोक क्रमांक 4. श्लोक क्रमांक 5 त्याच्या विरुद्ध बोलतात की माझ्या ठाई काहीच नाही आहे. मग कुणी म्हणेल असं कसं काय? मग भगवंत म्हणतात हेच माझं ऐश्वर्य आहे. 4 आणि 5 एकाच्या विरुद्ध वाटतात. नंतर 6व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की हे समजायला सोपं आहे. आकाशामध्ये वायू असतो, वायू आकाशावर निर्भर आहे, पण तो आकाश वायूवर निर्भर नाही आणि आकाश वायूला आसक्त नाही आहे. याच प्रकारे मी माझ्या ठाई सर्व काही आहे, पण मी कुणालाच आसक्त नाही आहे. तर हे 6व्या श्लोकामध्ये समजावून सांगण्यासाठी एक उदाहरण दिले. आता 7व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की वेगवेगळ्या वेळी, म्हणजे ब्रह्माजींच्या मृत्यूच्या वेळेस आणि नवीन ब्रह्माजींच्या जन्माच्या वेळेस ही प्रकृतीचा प्रलय आणि पुन्हा सृजन होत राहतं आणि याच्यामध्ये जीवाचा काहीही प्रभाव नाही आहे. हे केवळ माझ्या शक्तीच्या साह्याने हे पुन्हा पुन्हा सृजन होणार, पुन्हा पुन्हा विसर्जन होणार. जीव याच्यामध्ये काही निर्णय घेऊ शकत नाही. नंतर मग असा प्रश्न येईल की तुम्ही एवढी काही मोठं कार्य करता, तर कुठलंही कार्य केल्यावर बंधन असतं, तुम्ही पण बद्ध असाल. तर भगवंत म्हणतात नाही, ज्या कार्याला आणि कार्याच्या फळाला आसक्ती नसते ते कार्य व्यक्तीला बद्ध करत नाही. मी हे सर्व काही निर्मिती करतो आणि विनाश करतो, पण एकदम अनासक्ती नाही. मला हे निर्मिती करण्याची इच्छा नाही आहे किंवा याला नष्ट करण्याची इच्छा नाही आहे आणि असंही सर्व माझ्या शक्तीच्या द्वारे होतं. मी तर उदासीन आहे म्हणून मला बंधन नाही. तर एका ओळीत हे सर्व कार्य मला बद्ध करू शकत नाहीत, कारण मी त्यांना आसक्त नाही आहे. 10व्या श्लोकामध्ये कशी प्रकृती सृजन घडवते, तर प्रकृतीवरती भगवंत दृष्टिक्षेप टाकतात, त्याद्वारे जीवशक्ती कालशक्ती संचार करून मग या जगताची सृजन होतं. इथं महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रकृती स्वतः एकटी सृजन करू शकत नाही. या अध्यक्षाने म्हणजे भगवंतांचा दृष्टिक्षेप आवश्यक असतो. मग आता 11 ते 25 आपण काय बघतोय की वेगवेगळ्या उपासकांचे प्रकार. तर 11 मूर्ख लोकांचं वर्णन केलं आहे की एवढं सर्व माझ्याबद्दल मी सांगितलं आहे, तरी पण अशी काही लोक आहेत जे म्हणतील की माझं कृष्ण हे जे मनुष्य रूप आहे तो एक साधारण मनुष्य आहे, परंतु हे कृष्ण रूपच माझं परम रूप आहे हे त्यांना समजत नाही आणि हे रूपच मी सर्वांचा स्वामी आहे त्यांना समजत नाही. तर असे लोक माझा उपहास करतात. तर हे मूढ लोक आहेत. मूढ म्हणजे मूर्ख. तर एका ओळीत काय, कृष्ण रूपाला साधारण रूप समजून त्यांचा उपहास करणारे लोक मूढ आहेत. 12व्या श्लोकात काय, मग अशा प्रकारे उपहास करणाऱ्या लोकांचं काय होतं? जर ते भक्त असतील मोघाशा, तर त्यांना भगवद्धामाची प्राप्ती होणार नाही. मोघकर्मानु जर ते सकामकर्मी असतील तर त्यांना स्वर्ग मिळणार नाही आणि मोघज्ञाना म्हणजे ज्ञानी असतील तर त्यांना मोक्ष मिळणार नाही आणि ते राक्षसी आणि नास्तिक प्रवृत्तीचा स्वीकार करतील जर भगवंतांच्या रूपाला उपहास केला तर. एका ओळीत काय, भक्ताला भगवद्धाम नाही मिळणार, सकामकर्मीला स्वर्ग नाही मिळणार आणि ज्ञानीला मोक्ष नाही मिळणार. इथे भक्त फक्त नावापुरता आहे, हा खरा भक्त नाही आहे. कोणाला आता परंतु तू म्हणजे वेगळे. आता याच्यापेक्षा काही वेगळे लोक आहेत जे माझ्या दैवी प्रकृतीचा स्वीकार करतात. दैवी प्रकृतीचा स्वीकार म्हणजे भगवंतांच्या रूपाचा स्वीकार करतात आणि अनन्य भावाने माझे भजन करतात आणि जाणतात की मीच हा एक मिनिट आवाज येत नाही आहे, मी आवाज कमी केला का? आता येतोय आवाज? हरे कृष्ण आवाज येतोय की नाही? येतोय ना? ओके, ठीक आहे. तर 13व्या नंबरच्या श्लोकामध्ये मग आता इथे शुद्ध भक्ताचं वर्णन आहे 13-14 वगैरेमध्ये.
तर 13मध्ये भगवंत काय म्हणतात की महात्मा किंवा किंवा शुद्ध भक्त कसे असतात, तर ते माझ्या दैवी प्रकृतीचा स्वीकार करतात. दैवी प्रकृतीचा स्वीकार करणे म्हणजे एका प्रकारे भगवंतांचं रूप हे दिव्य आहे हे जाणणे, आणि याचा स्वीकार करून अनन्य मनाने म्हणजे काय म्हणतात, डिस्ट्रॅक्ट न होता माझी भक्ती करतात. आणि त्यांना माहीत असतं की माझं हे कृष्ण रूपच परमसत्य आहे. तर हे शुद्ध भक्ताचं वर्णन. एका ओळीमध्ये काय, 13व्या श्लोकामध्ये शुद्ध भक्ताचं वर्णन आहे, जे भगवंतांच्या रूपाला परमरूप आहे हे जाणतात आणि कुठल्याही डिस्ट्रॅक्शनशिवाय भगवंतांचं भजन करतात. तर हे झाले शुद्ध भक्ताचं वर्णन. आता श्लोक 14मध्ये असा शुद्ध भक्त काय करतो. 13मध्ये शुद्ध भक्ताची आपण एका प्रकारे मानसिकता म्हणू शकतो. 14मध्ये त्याचे कार्य. तर कार्य काय, सततम कीर्तन, तो नेहमी माझं कीर्तन करतो. सततम म्हणजे आपण बघितलं की भक्तीला काही नियम नाहीत. सकाळी रात्री आंघोळ केली, आंघोळ नाही केली, सूतक आहे, काय आहे, कुठली गोष्ट असं बंधन नाही भक्तीला, परंतु इतर मार्गाला आहे. तर सततम कीर्तन, तो नेहमी माझं कीर्तन म्हणजे नवविधा भक्ती, श्रवण कीर्तन सर्व काही आलं. आणि यतंतश्च दृढव्रता, त्यांचे दृढव्रत असा. दृढव्रत म्हणजे काय आहे की जसं 4 नियमांचं पालन, दररोज एवढ्या माळा करणे, एकादशी करणे, हे नियम ते घेतात आणि मला नमस्कार करतात आणि याच्या सहाय्याने त्यांना माझ्या संघाच्या प्राप्तीची इच्छा असते. तर 14वा काय आहे, शुद्ध भक्ताच्या कार्याचं वर्णन. सतत माझ्या भक्तीमध्ये मग्न असतो, वेगवेगळ्या भक्तीला अनुकूल व्रताचं पालन करतो, मला नमस्कार करतो आणि माझ्या संघाची इच्छा करतो. हा झाला शुद्ध भक्त 14व्या श्लोकामध्ये. आता श्लोक नंबर 15मध्ये वेगळ्या प्रकारच्या लोकांचं वर्णन आहे. असे काही लोक आहेत की ते ज्ञानाच्या साहाय्याने, आता इथे ज्ञान म्हणजे ठीक आहे, जास्त डिटेलमध्ये नको जायला, हे वेगळाच प्रकार आहे. गुणीभूतपेक्षा खालच्या स्तरावरचे लोक आहेत. ओके, हां. तर हे याच्यामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. ज्ञानयज्ञेन चापने यजंतो माम उपासते. 3 कोणते आहेत, एकत्वेन पहिला, पृथक्त्वेन दुसरा आणि बहुधा विश्वतोमुखमवाला तिसरा. तर हे लोक कशी भगवंतांची उपासना करतात. एकत्वेनवाला समजतो की मी आणि ईश्वर एक आहे. एक आहे म्हणजे मायावादासारखं नाही, गुणात्मकदृष्ट्या मी आणि तो एक आहे. याला अहंग्रोपासक म्हणतात. तर हा प्रामाणिक मार्ग आहे, हा मायावाद नाही. नंतर पृथक्त्वेन म्हणजे पृथक म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये भगवंतांना बघून त्यांची उपासना करा. जसं की इंद्रदेव, चंद्रदेव, सूर्यदेव यांची उपासना करतात, परंतु त्यांना हे माहीत असतं की भगवंतच परमस्वामी आहेत. मग कोणी म्हणेल अरे यांना माहीत आहे भगवंत परमस्वामी आहेत, तर मग काय या देवतांची पूजा करतात. कारण विशिष्ट स्तरावरची सुकृती नसेल तर भक्ती करता येत नाही. म्हणून असं वाटेल की जर एवढी भक्ती महान आहे तर जगामध्ये सगळेच लोक का भक्ती करत नाहीत. कारण त्याच्यासाठी सुकृती लागते. आपण बऱ्याच वेळा चर्चा केली ना, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडी. तर सगळ्यांनाच विठ्ठलाबद्दल श्रद्धा नाही निर्माण होत. आणि विश्वतोमुख म्हणजे हे विश्वरूप उपासक आहेत. तर हे काय विश्वालाच व्यक्तीची कल्पना करतात आणि त्यांचं चिंतन करतात. तर 15व्या श्लोकामध्ये हे 3 प्रकारचे साधक सांगितलेत. या तिन्ही साधकांना मोक्षप्राप्ती होते किंवा होऊ शकते. आता 16 श्लोक क्रमांक 19मध्ये हे विश्वतोमुखम किंवा विश्वरूपाची उपासना करणाऱ्या लोकांसाठी काही मुद्दे सांगितलेत की बाबा मीच वर्ष आहे, मीच मृत्यू आहे, नंतर मीच साक्षी आहे, मीच निर्मिती, पोषण आणि प्रलय करतो, मी सर्वाचं बीज आहे. अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्यांच्या सहाय्याने हे लोक चिंतन करतात आणि हे विश्वरूपवासक आहेत. 15मध्ये 3 सांगितले होते ना. एकत्वेनं म्हणजे अहंग्रोपासक, स्वतःचीच उपासना करणारे परंतु मायावादासारखे नाही. पृथक्त्वेनं म्हणजे विविध देवतांमध्ये भगवंतांचं अंश आहे असे समजून उपासना करणारे. आणि विश्वतोमुख म्हणजे विश्वाला एक व्यक्ती किंवा भगवंतांचं स्वरूप समजून उपासना करणारे. तर त्यांच्यासाठी काही हिंट दिल्यात की कसं विश्वाला भगवंत समजायचं. की बाबा अग्नी मीच आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं तूप मीच आहे, पाऊस मीच आहे, मृत्यू मीच आहे. तर या
चिंतनाच्या सहाय्याने हे विश्वरूप उपासक आपली साधना करतात आणि तिन्ही प्रकारच्या लोकांना मोक्षप्राप्ती होते. आता 20 आणि 21मध्ये हे थोडे वेगळ्या प्रकारचे लोक आहेत आपल्या वाचनानुसार. तर हे लोक काय, वेदांमध्ये ज्या कर्मकांडाच्या विभागामध्ये विविध यज्ञांचं वर्णन केलं आहे त्या प्रकारचे यज्ञ करून पुण्य प्राप्त करतात आणि त्या पुण्याच्या बळावर स्वर्गात जातात. हे लोक 15व्या श्लोकातल्या साधकांपेक्षा वेगळे आहेत, एवढी एक ओळ लक्षात ठेवा. कारण 15व्या श्लोकामध्ये जे होते त्या तिघांनाही मोक्ष मिळतो, त्यांना हे माहीत आहे की भगवंत परमश्रेष्ठ आहेत. परंतु इथले हे जे लोक आहेत देवता उपासक, हे देवतांना श्रेष्ठ समजून उपासना करणारे आहेत. तर या प्रकारे हे लोक स्वर्गात जातात आणि स्वर्गात गेल्यावरती विशाल भोग घेतात. विशाल भोग म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती किंवा खूप मोठ्या काळासाठी. आणि मग जेव्हा त्यांचे जे पुण्य आहे जे क्षीण व्हायचं होतं, मग तेव्हा परत त्यांना यावं लागतं. तर एका ओळीत काय 20 एका ओळीत देवतांना स्वतंत्र समजून कर्मकांडाच्या सहाय्याने उपासना करणारे लोक पुण्याच्या बळावर स्वर्गात जातात. 21 काय, ते पुण्य जेव्हा क्षीण होतं तेव्हा त्यांना परत खाली यावंच लागतं, याच्यावरती त्यांचं काही नियंत्रण नाही आहे. मग आता हे श्लोक क्रमांक 22. श्लोक क्रमांक 22 काय आहे, 20 आणि 21मध्ये सांगितले की पुण्य कमवून देवतांचे उपासक वेगवेगळ्या सुखसुविधा मिळवतात, परंतु भक्त तर पुण्यही करत नाहीत आणि पापही करत नाहीत. मग त्यांना सुखसुविधा कशा मिळणार? तर भगवंत म्हणतात की त्यांची काळजी मी स्वतः घेतो. त्या पूर्वीच्या लोकांची काळजी कर्म घेतं, परंतु माझ्या अनन्य भक्तांची काळजी मी घेतो. तर कशी काळजी घेतो? योगक्षेम, त्यांच्याकडे जे आहे त्याचं मी संरक्षण करतो आणि जे नाही त्याचा पुरवठा करतो. तर हे 2 स्तरावरती, एक भौतिक स्तरावरती म्हणजे भौतिक जीवनासाठी जे आवश्यक आहे ते अर्जुनाचार्यांच्या उदाहरणात बघितलं होतं, आणि आध्यात्मिक स्तरावरती योग म्हणजे माझ्या प्राप्तीसाठी सुद्धा त्यांना मी मदत करतो, आणि जरी कधी त्याचं पतन होत असेल तर त्याचं संरक्षण मी करतो. थोडक्यात 22 नंबरचा श्लोक आहे की अनन्य भक्ताचा योगक्षेम स्वतः भगवंत करतात. हां, आणि याच्यापेक्षा दुसरे काही लोक असतील जे इतर देवतांची उपासना करतात, ते पण माझीच उपासना करत आहेत. कारण शेवटी एका दृष्टिकोनातून सर्व काही भगवंतच आहेत, परंतु ते हे जाणत नाहीत, म्हणून यांच्या उपासनेला अविधीपूर्वक उपासना म्हणतात. अविधीपूर्वक म्हणजे चुकीची उपासना, की ते त्यांचं म्हणणं काय आहे की बाबा मी सूर्यदेवांची पूजा करतो आणि सूर्यदेव सर्वश्रेष्ठ आहेत आणि तेच मला माझ्या इच्छा पूर्ण करून देतील. तर ही त्यांची चुकीची समजूत असल्यामुळे या प्रकारच्या लोकांना हे म्हटलं आहे अविधीपूर्वक. तर मी एकदा श्लोक बघतो, चॅप्टर किती आपला, चॅप्टर 9 श्लोक क्रमांक 23. हां ठीक आहे. हे झालं की देवताचे उपासकसुद्धा माझीच उपासना करतात, परंतु अविधीपूर्वक म्हणजे चुकीच्या पद्धतीने. तर हे झालं एका ओळीमध्ये याचा सारांश. आता पुढच्या वेळेस मी सगळ्यांनी एक ओळीचा सारांश सांगायचा चॅप्टरचा. हां, तर आपण याच्यामध्ये बराचसा हा श्लोक पूर्ण केला होता, थोडासा काही भाग आहे तर तो बघून घेऊ. तर हे अविधीपूर्वकम लोक आहेत ना, यांच्या उपासनेला प्रभुपादांनी एक भागवतमच्या श्लोकाच्या सहाय्याने स्पष्ट केलं की झाडाच्या पानाला, फुलाला आणि फांद्यांना वेगळ्या पद्धतीने पाणी देणे, परंतु मुळाला न पाणी देणे, तर हे चुकीचं आहे, मूर्खपणाचं आहे. तसंच या विश्वाचे मूळ भगवंत आहेत. देवी देवता इतर जे काही शक्तिशाली व्यक्ती असतील ते या झाडाचेच पानं, फुलं, फळं आहेत. तेव्हा जर तुम्ही मुळाला पाणी दिलं तर आपोआप सर्वांना पाणी मिळेल. म्हणजे कृष्ण भक्ती केली तर तुमची आपोआपच सर्व काही साधना पूर्ण होतील, वेगळ्या पद्धतीने काही करण्याची गरज नाही. आणि दुसरं उदाहरण दिलं जेवणाचं, की जर अन्न पोटाला दिलं तर आपोआपच सर्व शरीरातील इंद्रियांचं पोषण होतं, वेगळं कानामध्ये डोळ्यामध्ये टाकण्याची काही गरज नाही आहे. परंतु हे लोक असे आहेत की जे मुळाला पाणी देत नाहीत आणि फूल फळ पानांना देतात. पोटामध्ये अन्न देत नाहीत पण कान डोळे यांच्यामध्ये अन्न देतात, म्हणून या लोकांना अविधीपूर्वकम किंवा चुकीचे म्हटलं आहे. आणि एक प्रभुपादांनी हे पण सांगितलं की आता हे वेगवेगळे देवी देवता जे आहेत
ते या विश्वाच्या प्रशासनामधले वेगवेगळ्या पोझिशनवरचे लोक आहेत आणि मुख्य व्यक्ती कृष्ण आहेत. म्हणून कधी कधी सरकारी ऑफिसमध्ये लोक काय करतात की क्लर्क वगैरे लोकांना लाच देतात. तर प्रभुपाद तेच म्हणतात की असं इतरांना लाच देण्याची गरज नाही आहे. तुम्ही भगवंतांची भक्ती केली तर आपोआप त्यांचं पण समाधान होईल. तर याच्यामध्ये आपण काय काय बघितलं होतं. श्लोक क्रमांक 24 ना, 24 नाही झाला ना आपला, तर झाला ना, 24 झालं की नाही झाला, तुम्ही काय लक्षात ठेवत नाही. मागच्या वेळेस मी क्लासचा टायटल पण पाठवतो ना, तुम्ही काहीच करत नाही वाटतं. जाऊ द्या, ठीक आहे, माझाच अभ्यास होईल. हां, तर श्लोक 24 काय आहे की कुणी म्हणाल मग काय चूक आहे बाबा, त्यांची देवतांची उपासना केली तर काय प्रॉब्लेम आहे. तर भगवंत म्हणतात की अरे, मी सर्व यज्ञांचा स्वामी मी आहे, सगळं काही माझ्या उपभोगासाठी आहे आणि मीच सर्वांचा नियंत्रक आहे. आणि हे जर नाही समजून मग इतरांची उपासना केली तर कसं काय त्या व्यक्तीला काय म्हणता येईल, ज्ञानी म्हणता येईल किंवा ज्याची बुद्धी योग्य आहे असं कसं म्हणता येईल. कारण समजा तुम्ही ऑफिसमध्ये गेले, क्लर्कशी चांगले वागले ते ठीक आहे, परंतु तुम्हाला हेच जर माहीत नाही की ऑफिसचा मुख्य व्यक्ती कोण आहे आणि तुम्ही क्लर्कलाच सर्वश्रेष्ठ समजायला लागले, तर मग ते चूक आहे ना. जसं आपण मागच्या वेळेस हॉटेलचं आणि त्याच्या मालकांचं उदाहरण घेतलं होतं. एखाद्या हॉटेलमध्ये कॅशियर असतो, वेटर असतात आणि सर्व दिवसभर काम करून कॅशियरकडे पैसे जमा होतात, परंतु दिवसाच्या शेवटी मालक येऊन सगळी संपत्ती घेऊन जातो, जे काही कलेक्शन असेल ते. तर आता हा मालक म्हणजे भगवंत, कॅशियर म्हणजे इतर देवी देवता आणि वेटर म्हणजे आपल्यासारखे सामान्य जीव. तर एक वेटर असा आहे की तो म्हणतो, अरे हा आम्ही दिवसभर मेहनत केली, इथं कॅशियरला पैसे आणून दिले आणि हा व्यक्ती कोण आहे, असा सर्व काही घेऊन गेला. कॅशियरच सर्वश्रेष्ठ आहेत. नंतर देवतांना सर्वश्रेष्ठ म्हणणारी लोक म्हणजे या वेटरसारखे. आणि समजा एखादा वेटर बोलला की हा कॅशियर फक्त आपल्या मालकाचा प्रतिनिधी आहे आणि आपल्या मालकाकडे असे बरेच हॉटेल आहेत आणि सगळीकडे कॅशियर आहेत, हा केवळ प्रतिनिधी आहे आणि शेवटी सर्व काही त्या मालकाच्याच स्वामित्वामध्ये येतं. तर हा फरक आहे. सर्व यज्ञ, तपस्या, दान, धर्म सर्व काही शेवटी भगवंतांच्याच उपभोगासाठी आहे. ॲक्च्युली जगामध्ये एकच भोक्ता आहे, एकच पुरुष आहे, ते म्हणजे भगवंत. आणि बाकी सगळे भोग्य आहेत किंवा प्रकृती आहेत. म्हणजे आपण जीव पण, चेतन अचेतन जे काही असेल सर्व काही भगवंतांच्या भोगासाठी आहे. आणि हेच जर नाही समजलं तर मग या लोकांची गडबड होते, मग यांचं पतन होतं. तर मी याच्यावरती आणखीन काही मुद्दे राहिले होते, ते तुम्हाला वाटलं सांगेल. हां, आत्तापर्यंत काही तुम्हाला प्रश्न असेल तर विचारा. तर हे जे वेगवेगळे मार्ग आहेत म्हणा किंवा पद्धती आहे, सर्व काही भगवंतांसाठी आहे ना, हे समजावण्यासाठी पण काही उदाहरणं आहेत. जसे की बाबा वर्णाश्रम कशासाठी आहे. वर्णाश्रम आचारवता आरध्ये परपुंसाम नान्यत तत्तोष कारणम, असा एक श्लोक आहे की वर्णाश्रमाचं उद्देश आहे की विष्णूचा समाधान. आता वर्णाश्रमवाले म्हणजे कोण, हे कर्मी, सकाम किंवा निष्काम कर्मीवाले. परंतु वर्णाश्रमाचा मुख्य उद्देश विष्णू उपासना आहे, हे जर नाही कळलं तर मग ते काही कामाचं नाही. काही कामाचं नाही ते समजावून सांगताना काय सांगितलं आहे, अतः पुंबीर दुजश्रेष्ठा वर्णाश्रम विभागशा स्वानुतिष्ठच धर्मस्य संसिद्धी हरतोषणम. या श्लोकामध्ये आता जो बोललो की वर्णाश्रमाच्या ज्या काही क्रिया आहेत त्या हरीच्या तोषणासाठी म्हणजे हरीच्या समाधानासाठी आहेत. हरी म्हणजे भगवंत. आणि हे जर न करता दुसऱ्या पद्धतीने वर्णाश्रमाचं पालन केलं, धर्मसुनिष्ठित काय आहे तो, आता पुंबिरुदिष्टा एक तो श्लोक आहे ना, श्रम एव हि केवलम म्हणून, आठवतो कोणाला, श्रम एव हि केवलम.
हां, धर्मसुनिष्ठितस्य पुंसां विश्वक्सेन कथासु यः न उत्पादयेद रतिं श्रम एव हि केवलम. की वर्णाश्रमाचं आचरण करून भगवंतांच्या कथेमध्ये म्हणजे भक्तीमध्ये रुची होत नसेल तर त्या वर्णाश्रमाचा काही उपयोग नाही आहे. तर मी काय सांगतो तुम्हाला श्लोक क्रमांक 24मध्ये की सर्व उपभोक्ता स्वामी मी आहे हे न जाणल्यामुळे श्लोक क्रमांक 23मधल्या साधकांना अविधीपूर्वकम किंवा चुकीच्या पद्धतीने करणारे असे म्हटलं आहे. मी याच्यासाठी भरपूर उदाहरणं आहेत. आता वर्णाश्रमाचं आपण एक उदाहरण बघितलं. आणि हे जे वर्णाश्रम आहे, जेव्हा चैतन्य महाप्रभू दक्षिण भारताच्या यात्रेवरती गेले होते तेव्हा त्यांना सार्वभौम भट्टाचार्यांनी सांगितलं होते की तिथे रामानंदराय नावाचे खूप छान भक्त आहेत, त्यांना तुम्ही नक्की भेटा. चैतन्य महाप्रभू दक्षिण भारताच्या यात्रेवरती गेल्यावर मला वाटतं पूर्व गोदावरी किंवा पश्चिम गोदावरी असे 2 जिल्हे आहेत तिथे, आता पण आहेत. आणि तिथे कोर नावाच्या ठिकाणी ते रामानंदरायाला भेटतात. मग रामानंदराय आणि चैतन्य महाप्रभूंचा एक संवाद आहे. भागवतम मध्य लीला मला वाटते अध्याय 4 असेल किंवा 8 असेल. तर तिथे चैतन्य महाप्रभू रामानंदरायाला म्हणतात की ठीक आहे रामानंद, सांग मला आयुष्याचं परम ध्येय काय आहे किंवा श्रेष्ठ काय आयुष्य, काय श्रेष्ठ प्राप्त करायचं. तर सर्वात पहिले रामानंदराय वर्णाश्रमाचं उदाहरण देतो. वर्णाश्रम आचारवता आराध्य पुरुषे पमान. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात एहो बाह्य. एहो बाह्य म्हणजे हे एवढं बरोबर नाही. आर कहो आर, आगे कहो आर, आणखी समोरचं सांग. मग रामानंदराय या 9व्या अध्यायामधले एक श्लोक सांगा, यज्ञाशी यज्जीवशी तपस्यत, सर्व काही आहे ते मला अर्पण केलं पाहिजे. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात एहो बाह्य, हे पण सर्वोच्च नाही, पुढे बोल. मग नंतर रामानंदराय म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रजा, की सर्व काही सोडून भगवंतांना शरणागत जाण. चैतन्य महाप्रभू म्हणतात एहो बाह्य, हे पण नाही, पुढे बोल. मग रामानंदराय म्हणतात ज्ञाने प्रयासमुदपास्य, ज्ञानाला सोडून भगवंतांची शरणागती घेणे हे ध्येय आहे. चैतन्य महाप्रभू म्हणतात हे बाह्य आहे, पुढे बोल. नंतर सर्व काही सोडून भगवंतांची उपासना करणे आणि त्यांच्याशी मला वाटतं दास्यरसाची प्राप्ती करणे. दास्यरसाच्या प्राप्तीला या शांतरसाची प्राप्तीला चैतन्य महाप्रभू म्हणतात हां हे बरोबर आहे, आणखीन समोर बोल. दास्यरसानंतर या प्रत्येक वाक्याचे त्यांनी वेगवेगळे पुरावे दिलेत, म्हणजे श्लोक. दास्यरसानंतर मग सख्यरस, मग सख्यरस सांगितलं. चैतन्य महाप्रभू म्हणतात हे पण छान आहे, पुढे बोल. म्हणजे ते शांतरसापासून ठीक आहे म्हणून असं स्वीकारतात. आधीचे सगळे एहोबाह्य सांगतात. मग नंतर म्हणतात की वात्सल्यरस. चैतन्य महाप्रभू म्हणतात खूप छान, आणखीन समोर बोल. मग रामानंदराय म्हणतात गोपींचं जे माधुर्य रसामध्ये भगवंतांवरती प्रेम आहे ते सर्वश्रेष्ठ आहे. तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणतात बरोबर, हे सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. तर एवढे सर्व लक्षात नाही तर चालेल, फक्त हे लक्षात घ्या की कसे स्तर आहेत. सर्व भक्तीचं आहे, परंतु भक्तीचे पण कसे स्तर आहेत. केवळ वर्णाश्रमाचं पालन केलं तर फार जास्त प्रगती नाही होणार. तर याच्यामध्ये पण मी तुम्हाला वाटलंच पुढच्या वेळेस शोधून सांगेल की रामानंदराय बोलत असताना चैतन्य महाप्रभू नेमक्या कुठल्या वर्णनाला ठीक आहे म्हणतात. ज्ञानापर्यंत एहो बाह्य म्हणतात हे मला माहीत आहे. ज्ञानाच्या नंतर एक कुठली पायरी शांतरसाची आहे की दास्यरसाची आहे, तिथे म्हणतात की हां हे बरोबर आहे, आता पुढे बोल. त्याच्यापूर्वी सर्वांना म्हणतात बाह्य 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 आहे. तर आणखीन एक आपण चर्चा केली होती की ठीक आहे हे लोक भौतिक इच्छेसाठी वेगवेगळ्या देवी देवतांकडे जातात. तर मग भागवतम काय सांगतं, एक तर महत्त्वाची गोष्ट आहे की व्यक्तीकडे भौतिक इच्छा नसलेलं चांगलं आहे. म्हणजे काय म्हणता येईल, निस्वार्थ भक्ती केली पाहिजे. परंतु असे खूप मोजके लोक असतात निस्वार्थ भक्ती करणारे. तर मग भागवतमच्या 2ऱ्या स्कंदामध्ये अध्याय मला वाटते 2रा का पहिला आहे, तिथं शुकदेव गोस्वामी कुठल्या देवतेची उपासना करून काय मिळतं याचं वर्णन करतात. अन्नधान्यासाठी ब्रह्माजी, इंद्रिय शक्तीसाठी इंद्रदेव, सुंदर पत्नीसाठी अप्सरा, आणखीन आरोग्यासाठी सूर्यदेव, असे खूप भरपूर वर्णन आहे. तुम्हाला काय पाहिजे ते या देवतेची उपासना करा. कधी कधी ज्योतिषशास्त्रवाले पण सांगतात ना
की तुम्ही हे सूर्याला पाणी द्या किंवा हे द्यायच्यासाठी हे होईल. आणि हे सर्व सांगून झाल्यावरती एवढं मोठं वर्णन शुकदेव गोस्वामी एक श्लोक सांगतात. तुम्ही माझ्या मागं म्हणता येईल का बघा, श्लोक सोपा श्लोक आहे. अकामः सर्व कामो वा मोक्षकाम उदारधी तीव्रेन भक्तियोगेन यजेतः पुरुषं परम. तर हा श्लोक काय अकाम सर्व कामवाला, की सर्व कुठल्या देवतेची उपासना करून काय मिळतं हे सांगितलं. आणि या सगळ्यांचं मग शेवटी एक सूत्र दिलं की वेगवेगळ्या देवतेकडे जाऊन हे पाहिजे ते पाहिजे असं करण्यापेक्षा तुम्ही कुणीही असा, अकामः म्हणजे त्याला काहीच इच्छा नाही म्हणजे भक्त, सर्व कामं म्हणजे त्याला सर्व काही पाहिजे, भौतिक सुविधा, स्वर्ग, शरीर, संपत्ती सर्व पाहिजे, सर्व कामं. आणि मोक्षकामी म्हणजे ज्याला मोक्षाची किंवा निर्विशेष मोक्षाची इच्छा आहे. तो तर भौतिक गोष्टी मागत नाही, परंतु भगवंतांशी तो वैयक्तिक संबंध पण निर्माण करत नाही. त्याचं लक्ष असतं ब्रह्मज्योती. तर या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी काय म्हणतात की तिन्हीपैकी तुम्ही कुठल्याही स्तरावर असले तरी तुम्ही तीव्रेन भक्तियोगेनं यजेत पुरुषं परम, की परमपुरुषाचीच उपासना केली पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या देवदेवतांकडे गेलं नाही पाहिजे. तर हे तर मी बऱ्याच वेळा तुम्हाला बोललो, पण परत सांगतो की याचा अर्थ असा नाही की देवदेवतांचा आपण सन्मान नाही केला पाहिजे किंवा त्यांना नमस्कार नाही केला पाहिजे असं नाही आहे. मी तुम्हाला बोललो ना, जीवीमध्ये आमच्याकडे गणपती आहेत, हनुमानजी आहेत, तर त्यांचा सन्मान नक्कीच केला पाहिजे की ते कारण आपल्यापेक्षा किती अनंत पटीने शक्तिशाली आहेत. तर पावसाची देवता इंद्रदेव आहे, किती शक्तिशाली व्यक्ती आहे, परंतु त्यांनाच सर्वश्रेष्ठ सांगणं हे चुकीचं आहे. त्यांची काय म्हणतात, त्यांना आदर देणे, सन्मान देणे हे चुकीचं नाही आहे. तर मागच्या वेळेस मी तुम्हाला याच्यावरती एक श्लोक सांगितला होता. कृष्ण कहे आमा भजे मागे विषय सुख, अमृत छाडी विष मागे येई बडा मूर्ख. की भगवंत म्हणतात की हा मूर्ख बघा माझ्याकडे आला आहे आणि विषय सुख मागतोय. याला हे समजत नाही की मी अमृत देऊ शकतो आणि हा व्यक्ती विष मागतोय मला. मग मी काय करतो, आम्ही विज्ञ येई मूर्खे विषयकेन दिबा. तो मूर्ख आहे पण मी मूर्ख नाही ना, मी विज्ञ आहे. विज्ञ म्हणजे बुद्धिमान. भगवंत म्हणतात मी विज्ञ आहे, हा मूर्ख आहे. आम्ही विज्ञ येई मूर्ख विषयकेन दिबा. तर अशा व्यक्तीला मी विषय देत नाही. मग काय देता, स्वचरणामृत दिया विषय भुलाईबा. अशा व्यक्तीच्या मनातल्या मी ह्या विषय इच्छा दूर करतो आणि त्याला माझ्या चरणाच्या ठिकाणी स्थान देतो. तर आता कदाचित बाहेरच्या लोकांना हे सांगितलं तर त्यांना थोडंसं हे वाटेल की बापरे, म्हणजे काहीच भेटत नाही काय. तर असं नाही आहे. तुम्हाला मी ध्रुव महाराजांचं उदाहरण दिलं होतं, प्रल्हाद महाराजांचं. भगवंतांनी सर्व काही दिलं, परंतु ॲक्च्युली हे महत्त्वाचं आहे की कितीही विषय प्राप्त केले एक तर समाधानही होणार नाही आणि काही फायदाही होणार नाही, परंतु भगवंतांच्या चरणाची प्राप्ती केली तर सर्व काही मिळून जाईल. तर भगवंत असे म्हणतात, हा आहे चैतन्य चरितामृतचा श्लोक. असाच एक श्लोक भागवतामध्ये पण येतो. नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना सांगतात, सत्यम दिशती अर्थितम अर्थितो निर्नाम नैवार्थता यत पुनर्थता यत स्वयं विधत्ते इच्छापिधानाम निजपादपल्लवम. तिथे काय मध्ये भागवतामध्ये नारद मुनी काय सांगतात की माझ्याकडे जे लोक आले अर्थित म्हणजे त्यांना काहीतरी पाहिजे, अर्थित म्हणजे अर्थ असणारे, तर त्यांना मी ते देतो. पण कशा पद्धतीने देतो की परत तो मला ती गोष्ट मागणार नाही. यात पुनर्थिता येत, पुन्हा मागणार नाही. मग मी त्याला काय देतो, भजताम अनिच्छताम इच्छापिधानाम निजपादपल्लवम. त्याला इच्छा नाही तरी मी माझं चरण कमळ देतो. म्हणून फायदा काय आहे, जर तुम्हाला भौतिक जरी पाहिजे असलं तरी भगवंतांकडे जा, कारण ते तुम्हाला आवश्यक ते देऊन तुमचं शुद्धीकरण पण करतील. परंतु शुद्धीकरण करण्याची क्षमता देवतांकडे नाही आहे. 11व्या स्कंदामध्ये एक श्लोक येतो, भजंती येथा देवान देवा अपि तथवेकान छायेव कर्म सचिवा साधवो दीनवत्सला.
की देवता कोण आहेत? कर्मसचिव आहेत. सचिव म्हणजे कर्मसचिव म्हणजे काय? की ते तुम्हाला तुमच्या कर्माच्या हिशोबाने गोष्टी देऊ शकतात. तुमच्या कर्माला नष्ट करणे किंवा कर्माच्या बाहेर देणे हे त्यांना शक्य नाही आहे. ते केवळ भगवंतांना शक्य आहे. कारण ब्रह्मसंहितेमध्ये काय सांगतात? कर्मानि निर्दहती किंतुच भक्तिभाजाम. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. पुढे गेला. हां हां आता आपण श्लोक क्रमांक 25 गाऊया आणि बघूया थोडंसं. यांती देवव्रता देवान पितॄन् यांती पितृव्रता भूतानि यांती भूतेज्या यांती मद्याजिनोऽपि माम. तर मागच्या श्लोकात आपण देवतांच्या उपासकाबद्दलचं वर्णन ऐकलं. ते स्वर्गात वगैरे जातात. तर इथे असा प्रश्न होईल की ठीक आहे, वैष्णव लोक काय करतात की वैष्णव शास्त्रांच्या सहाय्याने तुमची पूजा करतात, परंतु इतर देवी देवतांची पूजा करणारी लोक त्या शास्त्रांच्या सहाय्याने त्यांची पूजा करतात. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय? त्यांना का बरं वेगळं फळ मिळतं आणि तुमच्या भक्तांना का बरं वेगळं फळ मिळतं? तर भगवंत म्हणतात सिम्पल लॉजिक आहे, जो ज्याची इच्छा करेल ते त्याला मिळेल. आता यांती देवव्रता देवान, त्यांना देवता पाहिजे, त्यांना पितृ पाहिजे, त्यांना भूतपिशाची योनी पाहिजे, त्यामुळे त्यांना तेच मिळणार. आणि यांती मद्याजिनोऽपि माम, ज्यांना मी पाहिजे त्यांना मी मिळणार. याच्यात चुकीचं काय? आता समजा आपण दुकानामध्ये गेलो, 2 लोक गेले. एका दुकानामध्ये एकाने विष मागितलं आणि एकाने दूध मागितलं. त्याच्यामध्ये तर ओनरची काय चूक आहे? ज्याची इच्छा केली तो ते देणार. मग तुम्ही देवतांची उपासना करून असं म्हणू शकत नाही की त्यांना वेगळं फळ आम्हाला वेगळं फळ का? नाही, उलट देवतांची उपासना करून भगवंत देणं हे आणखीन चुकीचं झालं असतं. कारण म्हणजे व्यक्तीच्या इच्छेला काही अर्थच नाही आहे. सगळं काही तर भगवंतच करतात. तर असं भगवंत कधीच करत नाहीत. कारण आपल्याला माहिती आहे ना, फ्री विल किंवा स्वतंत्र इच्छा जीवाची कधीही काढून घेतली जात नाही. तर हा पहिला मुद्दा आहे. हा श्लोक काय वर्णन करतो? सरळ सरळ समजायला पण सोपा आहे. काय म्हणतात, सोपा आहे. देवाची व्रता म्हणजे पूजा, देवाची पूजा करणारे लोक देवी देवतांकडे जातात. पितृंची पूजा करणारे लोक पितृग्रहात जातात. पितृंची पूजा आपण श्राद्ध वगैरे करतो ना. नंतर भूतानी यांती भूतेज्या. आता इथं भूतानी या शब्दाचे खूप अर्थ असतात वेगवेगळ्या ठिकाणी. जसे की पसायदानमध्ये पण भूतानी एक शब्द येतो. काय येतो पसायदानमध्ये? भूताचं काय येतं? हां, भूता परस्पर जडो मैत्र जीवांचे. तिथं भूत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची व्यक्ती किंवा प्राणी म्हणू शकतो. परंतु इथे भूत म्हणजे हे भूत पिशाच, हा वेगळा भूत आहे. तर यांची उपासना करणारे लोक पण असतात. तुम्ही पण ऐकलं असेल आणि आताही अशा लोकांबद्दल ऐकू येतं. तर मग हे लोक या भूतांच्या योनीमध्ये जन्म घेतात किंवा यांच्या ग्रहाची प्राप्ती करतात. त्यांना भगवंत पाहिजे नाही, त्यांना तेच पाहिजे. तर मग कसं काय भगवंत मिळतील? आणि माझे भक्त माझी प्राप्ती करतात. तर मग दोघांना मिळणाऱ्या फळामध्ये फरक का आहे? कारण तुम्ही ज्याची इच्छा केली तुम्हाला ते मिळालं. परंतु देवता, पितृ, भूत, हे ब्रह्मांड हे सर्व नश्वर आहे. मग तुमची इच्छा आहे देवता पाहिजे, पितृलोक पाहिजे किंवा पिशाच लोक पाहिजे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी, तिथले स्वामी सर्व काही नश्वर आहे. मग तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की आम्हाला अनंत लाभ का होत नाही? कारण याचं स्वरूपच तसं आहे. परंतु माझी भक्ती करणारे जे भक्त आहेत ते माझी प्राप्ती करतात. आणि मी कसं आहे? अव्यय आहे. त्याच्यासाठी संदर्भ येतील पुढे. त्याच्यामुळे त्यांना मिळालेले जे फळ आहे ते नित्य आहे. कारण भगवंतांच्या धामाचा कधी नाश होत नाही आणि भगवंतांचाही नाश होत नाही आणि जीवात्म्याचाही नाश होत नाही, म्हणजे भक्ताचा पण नाश होत नाही. तरी तिन्ही नित्य असल्यामुळे भगवंतांच्या धामामध्ये गेलेल्या व्यक्तीला परत यावं लागत नाही आणि त्याला शाश्वत फळाची प्राप्ती होते.
परंतु इतर हे 3 आहेत, हे स्वतःच निवड करतात अशा ठिकाणाची की जे शाश्वत नाही आहे. मग ते शाश्वत फळाची अपेक्षा कशी काय करू शकतात? आपण हे पण बघितलं ना, गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, ए यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. जो ज्या पद्धतीने माझ्याकडे येईल मी त्याला त्या पद्धतीने प्रतिसाद देईल. याच्यामध्ये दोष कुठे? मग आता असा प्रश्न येतो की मग वेदांमध्ये असं का सांगितलं की अमावास्येच्या रात्री स्मशानभूमीमध्ये जाऊन हे करा ते करा? हे तर वेदांमध्येच दिले, तंत्र वगैरे. किंवा काही देवता सांगतात की अमुक प्रकारचा बळी, काही ग्रंथ सांगतात अमुक प्रकारचा बळी द्या किंवा या देवतेची उपासना करतात. एवढा वेदांनी गोंधळ का केला? वेदांनी गोंधळ नाही केला, कारण गोंधळ झाला आहे जीवाच्या वेगवेगळ्या इच्छेमुळे. असे काही जीव आहेत त्यांना भौतिकच गोष्टी पाहिजे, असे काही जीव आहेत त्यांचं चित्त तमोगुणी आहे. तर या सर्व लोकांना वेदाच्या मार्गावर ठेवण्यासाठी वेद सर्वसमावेशक पद्धतीने वर्णन करतात किंवा मार्गदर्शन करतात. समजा एखादा व्यक्ती भूतपिशाचा जरी पूजा करत असेल, परंतु वेद प्रमाणित शास्त्राने करत असेल, तर हळूहळू त्याच्याकडून अपेक्षा आहे की तो कधीतरी समजेल की हे चुकीचं आहे आणि पुढे जाईल. परंतु अवैदिक पद्धतीने देवतांची उपासना केली तरीसुद्धा व्यक्तीला कधीच कळणार नाही की याच्यापेक्षा काही श्रेष्ठ आहे. असे त्यामुळे वेद महत्त्वाचे आहे, जरी वेदांमध्ये हे सर्व वर्णन केलं असलं तरी. आणि मग लोक म्हणतात की एवढे पुराणं आहेत प्रभूजी, काय लिंगपुराण, अग्निपुराण, त्याच्यानंतर आपलं हे पण आहे विष्णुपुराण, नारद पुराण, 18 पुराणं आहेत. मग सगळीकडे तर इंद्रदेवाला एका ठिकाणी श्रेष्ठ सांगितले, एका ठिकाणी शक्तीला श्रेष्ठ सांगितलं, मग कसं काय कळणार? तर त्यासाठी आचार्यांनी एक स्पष्टीकरण दिलं की हे 18 जे पुराणं आहेत त्यांना 3 विभागामध्ये विभागलं जातं. एक सत्वगुणी पुराणं, दुसरे रजोगुणी पुराणं आणि तिसरे तमोगुणी पुराणं. सत्वगुणी पुराणं म्हणजे भगवंतांची किंवा विष्णूची उपासना करणारे, उपासनेचं वर्णन करणारे पुराणं. तर इथे परत हा प्रश्न येऊ शकतो की अरे हे तर मग तुमच्या सोयीसारखं झालं की तुम्हाला विष्णूची पूजा करायची, मग तुम्ही म्हणता हे सत्वगुणी आहेत. ॲक्च्युली तसं नाही आहे. आपण जर विविध शास्त्रातून काही काही वाक्य एकत्र घेतले ना, तरी समजतं की कुणाचा काय उद्देश आहे. जसे की एक श्लोक येतो, वेदे पुराणे भारतौच आदि मध्य अंत हरी सर्वत्र गीयते, असा एक श्लोक आहे. आदो मध्यमच्या अंत्याचे हरी सर्वत्र गीयते. वेद पुराणे तथा भारत, मला पहिली ओळ थोडी कन्फ्यूज होती की वेदांमध्ये, पुराणांमध्ये, महाभारतांमध्ये सगळ्यांमध्ये काय आहे? आदव अंत्यम मध्यच, सुरुवातीला शेवटी आणि मध्ये काय? हरी सर्वत्र गीयते, हरीचंच वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि आपल्या गीतेमध्ये पण आहे ना, वेदेशे सर्वैरहमेव वेद्यो. वेदांतून कुणाला जाणायचं? भगवंतांना जाणं. त्याच्यामुळे आपण काही 6 पुराणांना सत्वगुणी पुराणं म्हणतो, ज्याची आपण उपासना करतो म्हणून त्यांना सत्वगुणी म्हणतो असं नाही आहे. तर याला पुरावे पण आहेत. आणि हे पण म्हणतात, भगवान शंकर पण म्हणतात की विष्णू प्रदाता सर्वेषां, मुक्तिप्रदाता सर्वेषां विष्णुर एवं न संचयः. हे भगवान शंकर सांगतात की मुक्ती केवळ विष्णू देऊ शकतात. त्याच्यानंतर ते पार्वतीला आणखीन एक श्लोक सांगतात, आराधनां सर्वेषां विष्णुर आराधनां परम तस्मात् परतरम देवी तदीयानां समर्चनम. हे शंकराचे, भगवान शंकरांचे शब्द आहेत. ब्रह्माजींचे काय शब्द आहेत? गोविंदम आदिपुरुषम तमहं भजामी. पहिला श्लोक कसा सुरू होतो? त्याला काही कारण नाही, सगळ्याचे कारण भगवंत आहेत. तो श्लोक कसा सुरू होतो? मी झोपेच्या गोळ्या घेतल्या तर तुम्ही पण सांगत नाही. ठीक आहे, काय बाबा तो श्लोक? गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. ब्रह्मसंहितेमधला पहिला श्लोक, अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम, तो श्लोक. तर ब्रह्माजी पण तेच सांगतात की मुख्य उपासक गोविंद आहे. तर हे सगळे पुरावे काय दाखवतात की आपण विष्णूचे, कृष्णाचे किंवा जगन्नाथ विठ्ठलचे उपासक आहोत म्हणून त्यांच्या दृष्टीने वर्णन करणारे पुराणं सत्वगुणी आहेत असं नाही आहे. इतर पुराणांमध्ये, इतर वेदांमध्ये पण भगवंतांच्या उपासनेचेच हिंट दिलेली आहे. गीतेमध्ये पण तर डायरेक्ट सांगितले, वेदेचे सर्वेर म्हणजे सगळ्या वैदिक सर्व ग्रंथांमध्ये, ग्रंथांचा उद्देश भगवंत आहेत.
म्हणून जर व्यक्ती हा उद्देश न समजता ग्रंथांना विचारेल की मला हे पाहिजे, या देवतेची मी कशी उपासना करू, तर ग्रंथ सांगतात तुला भूताची पिशाचांची उपासना करायची ना, मग तू हे घेऊन ये. जसं की मी मला वाटते प्रभुपाद पण तात्पर्यामध्ये लिहितात, कुठं गेलं ते, पान नंबर 350मध्ये बघा, पिशाचोपासनेला अभिचार किंवा इंद्रजाल असे म्हणतात. इंद्रजाल किंवा जादूटोणा करणारे अनेक लोक आहेत आणि जादूटोणा करणे म्हणजेच आध्यात्मिकता होय असे त्यांना वाटते, परंतु वस्तुतः अशी सर्व कार्य पूर्णपणे भौतिक आहेत. तर तुम्ही हे या पुस्तकाचं नाव ऐकलं असेल, इंद्रजाल. मी लहान असताना बसस्टँडवरती, सर्व बसस्टँडवरती हे पुस्तक बघायचो, इंद्रजाल. तर मला असं कल्पना आली होती हे काहीतरी असंच आहे, पण माहिती नव्हतं. मागच्या वेळेस अभ्यास तात्पर्य वाचताना कळलं की हे इंद्रजाल म्हणजे पिशाचोपासना करणाऱ्याच्या लोकांसाठीचे पुस्तक आहेत. आणि हे पुस्तकं सर्व बसस्टॉपवरती उपलब्ध आहेत, म्हणजे लपून पण नाही ठेवलेत. तर त्यामध्येच मी 1-2 ठिकाणी काहीतरी वाचत, त्यांना सांगतात की पूर्णपणे काळी असलेल्या मांजराची कवटी पाहिजे, माणसाची, असं त्यांना सर्व जमा करायला सांगतात. त्यांचे पण मंत्र असतात. तर मला सांगायचं काय आहे की जर तुम्ही वेदांना किंवा कुठल्याही देवताला, भगवान शंकर, ब्रह्माजी यांना जर सांगितलं की तुमच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ काय आहे आणि मी कुणाची उपासना केली पाहिजे, तेव्हा सर्व एकमताने सांगतील की तुम्ही भगवंतांची उपासना करा. जसे की हे म्हणतात ना, भगवान शंकर पण म्हणतात, उमा कहू मैं अनुभव अपना, सत हरी भजन जगत सब सपना. हरीचं भजन सत्य, बाकी सगळे स्वप्नवत आहे. किंवा रामनामे वरानने, सहस्त्रनाम विस्तुल्यस रामनाम वरानने, की सहस्त्रनामा बरोबरीचं एक राम नाव आहे. वरानने म्हणजे त्यांच्या पत्नीला म्हणतात. तर मी संदर्भ हे काय सांगतो की जर विचारलं त्यांना की सर्वश्रेष्ठ कुणाची उपासना आहे, तेव्हा ते भगवंतांकडे सांगतील. परंतु ते न विचारता भौतिक पाहिजे आणि या व्यक्तीची कशी उपासना करू, तेव्हा ते ग्रंथ त्यांची उपासना सांगतात. इंद्रदेवाची कशी पूजा करायची. आता जादूटोण्याचे पण पुस्तक आहे, तर इंद्रदेवाचे का नसणार. तर हे वेद सर्वसमावेशक असल्यामुळे वेदाने अशी सुविधा निर्माण करून दिली आहे की ठीक आहे, तुम्हाला जर यांचीच उपासना करायची तर अशा पद्धतीने करा. तर व्यक्ती ज्याची उपासना करतो त्याला त्याची प्राप्ती होते, त्याच्या ग्रहाची प्राप्ती होते. आता समजा तुम्ही आता तुम्हाला दिल्लीला जायचं आहे, परंतु तुम्ही तिकीट घेतलं चेन्नईचं, तर तुम्ही दिल्लीला नाही जाऊ शकत, तुम्हाला चेन्नईलाच जावं लागेल. तसं तुम्ही ज्या देवतेची उपासना केली तुम्हाला तिकडेच जावं लागणार, याच्यामध्ये चुकीचं काही नाही आहे. तर हे असे लोक आहेत. प्रभुपाद हे तात्पर्यामध्ये एक खूप चांगला मुद्दा सांगतात की बाबा भक्तीचं महिमा काय आहे. 350वरती सुरुवातीला हे देवतांच्या उपासनेबद्दल पण सांगितलं आहे. दर्श पौर्णमासी विधी याचे विस्तृत वर्णन वेदांच्या कर्मकांड विभागामध्ये करण्यात आले आहे. यामध्ये निरनिराळ्या ग्रह लोकांच्या अधिष्ठात्री देवतेची प्राप्ती करण्यासाठी विशिष्ट प्रकारची उपासना सांगण्यात आली आहे. नंतर ही पिशाचोपासना पण. आता भक्तीबद्दल प्रभुपाद एक काहीतरी सांगतात. की बाबा ज्याला जे पाहिजे ते मिळेल आणि एखादा निर्विशेषवादी असेल तर त्याला निर्विशेष ब्रह्मज्योती पण मिळेल. शेवटी काय म्हणतात प्रभुपाद, निर्विशेषवाद्यांचेही ब्रह्मज्योतीमधून पतन होते. यास्तव, आता हे महत्त्वाचं, कृष्ण भावनामृत आंदोलन उदात्त आणि दिव्य ज्ञानाचा संपूर्ण मानव समाजामध्ये प्रचार करीत आहे, जेणेकरून केवळ हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन केल्याने मनुष्य या जीवनात पूर्णत्व प्राप्त करून भगवत धामात परत जाऊ शकतो. तर ही ओळ लिहिण्याचं प्रभुपादांचा उद्देश काय आहे की देवतांची उपासना करून जीवांना काहीतरी फायदा होणारच आहे, परंतु तो तात्पुरता फायदा आहे आणि परत यावं लागेल. आणि नंतर कोणी समजा मोक्षप्राप्तीची इच्छा केली, निर्विशेष मोक्ष, तर प्रभुपाद म्हणतात निर्विशेष मोक्षातून परत यावं लागेल. म्हणून केवळ भगवंतांची भक्तीच असा एक मार्ग आहे की जिथे त्या जीवाला शाश्वत काळासाठी सर्व दुःखातून मुक्ती आणि भगवंतांशी संबंध मिळतो. आणि हे
हरे कृष्णा किंवा गौडीय किंवा इस्कॉन किंवा वारकरी हे याचा प्रचार करत आहेत, जे प्रामाणिक वारकरी आहेत. म्हणून ह्या गोष्टी समाजासाठी खूप मोठं परोपकाराचं कार्य आहे. पण कधी कधी लोक म्हणतात ना की तुम्ही काय हरे कृष्णा म्हणता, समाजासाठी काय करता? तर हे समाजासाठी तर आहे, हे कुत्र्या मांजरासाठी थोडी आहे. त्यांना थोडी आपल्याला भगवद्धामात म्हणजे जाऊ शकतात ते, पण तो उद्देश नाही आहे ना. आणि सगळ्यात मोठी समाजसेवा हीच आहे. पण ठीक आहे, ते लोकांना समजत नाही. तर प्रभुपाद ते सांगतात, मानव समाजापासून पूर्णत्व प्राप्त करून भगवद्धामात परत जाऊ शकतो. बाकी काहीही केल्याने परत जाणार नाही. इलॉन मस्कच्या रॉकेटने मंगळावर गेलं तरी तिथे मरणारच आहे. भूतपिशाच्या लोकांच्याकडे गेलं तरी तिथून पण परत यावंच लागलं. इंद्रदेवाच्या घरी गेलं तरी परत यावं लागणार. फक्त भगवंतांचं धाम असे जिथे शाश्वत संबंध आणि आत्म्याला खऱ्या शांतीची अनुभूती होते. आणि त्याचा प्रचार आम्ही समाजात करत आहोत. म्हणून आम्ही सर्वात मोठं सामाजिक कार्य करत आहोत, असे प्रभुपाद सांगतात. म्हणून आपल्याला पण आपण जेव्हा कुणाला भक्तीबद्दल सांगतो तर हे माहीत असले पाहिजे की हे कार्य करतो हे मी खूप छान कार्य आहे. नाही आपल्याला जर कन्व्हिक्शन नसेल की बाबा मी करतो हे कार्य खरंच महत्त्वाचं आहे का, हे लोक म्हणतात हे पण केलं पाहिजे ते पण केलं पाहिजे ते महत्त्वाचं आहे, असं नाही व्हायला पाहिजे. जस्ट मला 1 मिनिट आहे, मी आजचा क्वेश्चन नाही पाठवला, कुठे गेला तो? हां, तर तर आता मला असे श्लोक सांगा की आचार्यांच्या तात्पर्यामध्ये त्यांनी काय केलं की ठीक आहे की तुम्ही म्हणता की भगवद्धामाची प्राप्ती झाल्यावरती जीव तिथेच राहतो म्हणून, परंतु असं कुठं सांगितलं शास्त्रात? तर हे आहेत ना आपले विश्वनाथ चक्र ठाकूर आणि बलदेव विद्याभूषण यांनी असे उपनिषदांचे वगैरे पुरावे दिले. तर त्याच्यापैकी बरेचसे काही आपल्या वाचनात नाही आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की गीतेतून असे पुरावे सांगा की जिथं सांगितले की भगवंत नित्य आहे, त्यांचं धाम नित्य आहे, त्यांची प्राप्ती केल्यावर जीवाला परत यायची गरज नाही, म्हणजे जीवाला पण नित्यत्व प्राप्त होतं. असे काही श्लोक सांगा तुम्ही आत्तापर्यंत जे अभ्यास केला त्याच्या साहाय्याने. परमब्रह्म परमधाम. तर त्याच्यामध्ये पण भगवंतांच्या धामालाच परम सांगितलं आहे, परंतु स्वर्गलोकाला कुठेच परम नाही म्हटलं आहे, चंद्राला कुठे परम नाही म्हटलं आहे, सूर्यदेवाला परम नाही म्हटलं आहे. परमब्रह्म परमधाम, परमब्रह्म तर भगवंतांना म्हटलं आहे. आणखीन 15व्या अध्याय तो हे आहे तो ना, न तद्भासते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. की माझ्या धामात आल्यावरती व्यक्तीला परत यावं लागत नाही, म्हणजे याचा अर्थ ते धाम शाश्वत असलं पाहिजे आणि त्या धामाचे स्वामी भगवंत आहेत ते पण शाश्वत असले पाहिजे आणि जीवाला परत यावं लागत नाही. हे आपण काय चर्चा करतो की आचार्याने तात्पर्य सांगितलं की तुम्ही म्हणताय की देवी देवतांच्या याला उपासकांना शाश्वत गोष्टीची प्राप्ती होत नाही. अरे मी क्वेश्चन पाठवला पण ठीक आहे. तर परंतु मग याचा काही पुरावा आहे की भगवंतांचं धाम शाश्वत आहे? त्याच्यासाठी यांनी फार याच्यातून उदाहरणं दिलेत, उपनिषद वगैरे. ते आपल्या जास्त वाचनात नाही आहेत, म्हणून मी विचार केला की आपण आपल्या अनुभवातले काही श्लोक भेटतात का बघूया. तर त्यांनी कुठले काय काय उदाहरण दिले. एक श्रुती आहे बघा, भवान एक शिष्यते शेष सम्यकः. नंतर तू एकटाच राहतो म्हणून तुला अनंत म्हणतात. एको नारायण एवासी न ब्रह्मानाचा शंकरः. केवळ नारायण उपस्थित असतो, ब्रह्म आणि शंकर नाही. हे महाउपनिषदमधून आहे, परंतु हे आपल्या जास्त काही वाचनात नाही आहेत. त्याच्यामुळे म्हटलं की आपण गीतेतून काही उदाहरणं बघूया. तर आपल्याला आता 2 तर बघितले आपण, परमब्रह्म परमधाम पवित्रम परम भवान, आणि हे पण बघितलं न तद्भासते सूर्य. तर या दोन्ही श्लोकामध्ये काय बघितलं आपण? भगवंतांचं धाम शाश्वत आहे, तिथं गेलेल्या व्यक्तीला परत यावं लागत नाही, म्हणजे त्याची स्थिती शाश्वत आहे आणि भगवंत शाश्वत आहे. आणखीन एक खूप फेमस श्लोक आहे की हे केल्यावरती तुम्हाला परत यावं लागत नाही, अशा अर्थाचा.
खूप प्रसिद्ध आहे. भगवंतांच्या जन्माबद्दल आहे. हां, जन्मकर्मचे मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा जन्म त्यक्त्वा पुनर्देहम काय त्यक्त्वा हां त्यक्त्वा देहम हां मामेती सो अर्जुना. तर इथे पण काय कळतं आहे की अशा पद्धतीने भगवंतांच्या धामाची प्राप्ती केल्यावरती जीवाला परत यावं लागत नाही. याचा अर्थ शास्त्राच्या सहाय्याने पण हे सिद्ध होतं की केवळ भगवंतांचीच उपासना केली पाहिजे आणि त्यांच्याच प्राप्तीसाठी प्रयत्न केला. इतर ठिकाणी तुम्ही करू शकता तशा प्रकारचे तंत्रशास्त्र, उपनिषद सर्व काही आहे, काय म्हणतात पुराणं पण आहेत, परंतु मग तुम्हाला हे मान्य करावं लागेल की ते लोक तात्पुरते आहेत, तुम्हाला पण तात्पुरतं फळ मिळेल. आणखीन एक पुरावा काय दिला जातो की सर्व पुराणांमध्ये एकाच पुराणाला महापुराण किंवा अमल पुराण म्हटलं आहे. ते आहे श्रीमद भागवतम पुराण. आता हे मी काही दिवसापूर्वी कमललोचन प्रभूंच्या क्लासमध्ये ऐकत होतो. आता ते त्यांची संन्यास दीक्षा झाली आहे. भक्ती पादभृंग प्रचारक स्वामी महाराज असं काहीतरी नाव आहे. खूप इंटेलिजंट आहेत ते. तर त्यांनी एक काय सांगितलं की बऱ्याच ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये भागवतमला सर्वश्रेष्ठ मानले, म्हणून ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय असं आपण म्हणतो. मग भागवतमचा जो निष्कर्ष असेल त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. तर भागवतम काय म्हणतं, एते च अंश कलहा पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकलम लोकम मृडयंती युगे युगे. एते च अंश कलहा पुंसा, इतर सर्व म्हणजे गर्भदक्षाई विष्णू, क्षीरोदक्षाई विष्णू, शक्त्यावेश अवतार, युगा अवतार, हे सर्व भगवंतांच्या अंशाचे अंश आहेत. परंतु स्वयं भगवान कोण आहे, कृष्णस्तु भगवान स्वयं. सर्व पुराण भागवतमला श्रेष्ठ मानतात. भागवतम भगवंतांना स्वयं भगवान म्हणून सिद्ध करतो. म्हणून हे आता आपल्या एवढ्या चर्चेतून हे तरी सिद्ध झालं आहे की का बरं ती उपासना केली पाहिजे. हां झालं. आता आपण पुढचा श्लोक बघूया. श्लोक क्रमांक 26. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ति उपरीतम् अश्नामि प्रयतात्मनः. आता हा श्लोक तर सर्वांना पाठच असेल. तर हा पण एक काय म्हणता येईल, आता इथून आपण म्हटलं ना चौथा विभाग सुरू होतो, श्लोक क्रमांक 26 ते 34. त्याच्यामध्ये काय बोललो आपण की चौथ्या विभागामध्ये काय आहे, भक्तीची महिमा. चौथ्या विभागामध्ये काय आहे, बोल, तुम्ही काही लिहून घेत नाही. पहिला आहे या ज्ञानाची महिमा, ते आहे का. हां, तर पहिल्यामध्ये आहे की हे भक्ती ज्ञान, नंतर आहे ऐश्वर्य ज्ञान, नंतर आहे उपासकांचे प्रकार, नंतर भक्तीचे सर्वश्रेष्ठ स्थान आहे. ठीक आहे. तर इथून आता भक्तीच्या महिमेची अधिक जास्त वर्णनाला सुरुवात होते. तर मग एक असा प्रश्न येईल की तुम्ही म्हणताय की देवतांच्या उपासकांना त्यांची प्राप्ती होते, भूतांच्या उपासकांना त्यांची प्राप्ती होते आणि तुमच्या उपासकांना तुमची प्राप्ती होते, परंतु यांच्यामध्ये हा फरक आहे की त्यांची फळं नश्वर आहेत आणि तुम्हाला प्राप्त करणारी व्यक्ती, तुमचं धाम आणि त्यांचं तुमच्यासोबतचं अस्तित्व हे नित्य आहे. मग आता एवढी मोठी गोष्ट प्राप्त करायची म्हणजे किंमत पण जास्त द्यावी लागत असेल. आता समजा एखाद्या काय म्हणतात, एखाद्या व्यक्तीला IIT इंजिनिअरिंग करायची, तर तेवढे मार्क्स पण घ्यावे लागतील. आणि एखाद्या विद्यार्थ्याला ITI प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला तेवढे जास्त अभ्यास करण्याची गरज नाही आहे. तर समजा असा प्रश्न उपस्थित केला की बाबा तुम्हाला प्राप्त केल्यावर एवढं सर्व काही मिळतं, म्हणजे खूप कठोर नियम आणि खूप काही मेहनत करावी लागत असेल, खूप काय काय अर्पण करावं लागत असेल. तर भगवंत म्हणतात नाही बाबा, असं नाही आहे, उलट माझी सेवा सर्वात सोपी आहे. काही देवी देवता काही ठिकाणी काय सांगले असते की याचा बळी द्या, रेड्याचा बळी द्या, कशाचा बळी द्या, काय काय भरपूर असतं, लाखो रुपयाचा यज्ञ करावा लागतो. पण भगवंतांनी काय सांगितले की मला काय पाहिजे, पत्रं पुष्पं फलं तोयम, एक पान, एक फूल
एक फळ आणि हेही नसेल तर पाणी, तर एखादा जर बुद्धिमान व्यक्ती असेल तर तो थोडीशी तुलना करेल मनामध्ये की देवतांच्या उपासनामध्ये किती खर्च होतो. नाशिकला जर एखादा व्यक्ती गेला, साधारण काही करायचं असेल तरी 10,000 11,000 वगैरे फीस असते. परंतु भगवंत काय म्हणतात की मला फक्त एक तू पान दे. आता मला सांगा, हे दामोदर प्रभूने हा मुद्दा सांगितला, मला खूप आवडला. दामोदर प्रभू बोलले की पूर्ण ब्रह्मांड सोडून द्या, आपल्या पृथ्वीवरती किती पानं असतील? तुम्हाला काय वाटतं किती पानं असतील पृथ्वीवर? हा, अनंतच आहेत ना, बिलियन्स ऑफ पान आहेत. तर जी गोष्टी अशी सहज